घेऊन येते. Get out! ही फालतू गोष्ट माझ्या कंपनीत आणण्याची हिंमत कशी केलीस तू? मुळात तू इथे काय करतेस? कोण आहेस तू? मी ते लीगल डिपार्टमेंटला इंटर्न म्हणून काम करते. हो का? सो नाउ यू आर फायर्ड. जस्ट लीव फ्रॉम हियर. असं कसं? तुम्ही मला कामावरून काढू शकत नाही असं. ए मुली, कोणाशी बोलतेस याची अक्कल आहे का तुला? एक तर माझ्या मुलाच्या अंगावर तू मुद्दाम गाडी घातलीस आणि आता ही जी नाटकं चालू आहेत तुझी. मी का करेन असं? मी का मुद्दाम गाडी? माझं त्यांच्याशी काय भांडण आहे? आज आबासाहेब इंद्राची सगळ्यांची ओळख करून देणार होते आणि आता काय ओळख राहिली त्याची? चिखलात पडलेला माणूस. हा नाही, बोल ना, काय उत्तर आहे तुझ्याकडे? काय एक्सप्लेनेशन आहे का? अहो, माझं खरंच चुकलं. मी मनापासून सॉरी म्हणते. मी खरंच मुद्दाम नाही केला. हवं तर मी तुमचे हात जोडून माफी मागते. Hey, hello. Just shut your mouth and just get out from here. नकोय मला तुझी माफी. ती तुझी खटारा गाडी घे आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून. साहेब साहेब साहेब, अहो माफ करा, माझ्या मुलीकडनं चुकून झालं साहेब. एवढी वेळ माफ करा साहेब. अहो साहेब, अहो राणीनं ठरवून नाही केलंय. म्हणून काय झालं? आज इंद्राचा सगळ्यांसमोर इन्सल्ट झालाय. अरे पण दादा ती सांगते ना, तिने मुद्दाम नाही केलं. तिथे एकदा ऐकून तर घेऊया आपण. हा, कोणाचं काही ऐकायची गरज नाहीये. ही कंपनी माझी आहे आणि इथे सगळे माझं ऐकणार. ही मुलगी मला परत या कंपनीत दिसली नाही पाहिजे. सिक्युरिटी गार्ड्स, कुठे आहेत सगळे? आत्ताच्या आत्ता या मुलीला आणि हिच्या बापाला इथून धक्के मारून बाहेर काढा. एक मिनिट सर. धक्के मारून बाहेर काढण्यासारखं मी काहीच केलेलं नाही. मी मान्य करते की माझं चुकलं आणि त्यासाठी मी माफी पण मागते. सिक्युरिटी आणि गार्ड बोलवण्याची काही गरज नाही. एक्झॅक्टली दादा. अरे ती सांगते ना रे, आणि तिने माफी पण मागितली ना. जस्ट लिव्ह इट. हे बघ, तू जा, फ्रेश हो, हे सगळं क्लीन कर, आपण पूजेला जाऊया. नाही, ही मुलगी इथे असेपर्यंत कुठलाही उत्सव साजरा होणार नाही.